नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी आवडी भाग 8. सूर्य डोकीवर आला होता. भर दुपार झाली होती. डोंगरात सामसूम झाली होती. घनदाट झाडीत फांदी फांदीवर पाखरं विश्रांती घेत होती. उन्हाचा रख झाला होता. डोंगराच्या मस्तकावर ऊन कोसळत होती. वातावरण गंभीर झालं होतं. डोंगरी वारा चरफडत येऊन झाडांना धक्के देऊन जात होता. पक्षी आपल्या पिल्लांमध्ये गुंग झाले होते. कड्यावर घळघळणारे पाण्याचे लोट तळवटाकडे पळत होते. डुकरं त्या पाण्यात शिरून रवंदळत होती. एकमेकांवर गुरकत होती. ससे उगीचच भ्याले होते. मेकरं मुरली होती. तरस दडी मारून आपली शिकार शोधित होती. त्यांचे ते तांबरलेले डोळे कशावर तरी रोखले होते. नागू एका करवंदीच्या जाळीत बसून सुभद्राची वाट पाहत होता. त्याची धाकटी बहीण सुभद्रा त्याची भाकरी घेऊन येणार होती. ती तळवटाला दिसताच तो खाली जाऊन तिच्या जवळची भाकरी घेऊन येणार होता. आज 8 दिवस सुभद्रानं त्याला तारला होता. ती रोज दुपारी भाकरी घेऊन येत होती. ती एका ओगळीत आली की नागू खाली जाऊन तिच्या जवळची भाकरी घेऊन पुन्हा आपल्या जागी येत होता. तात्याबा चौगुल्याच्या घरात फूट पडली होती. तात्याबाचा विरोध असताना बयाबाई आणि सुभद्रा ह्या दोघी नागूला मदत करीत होत्या. सर्वात धाकटी सुभद्रा आता वयात आली होती. ती आवडीची बहीण अगदी आवडीसारखीच दिसत होती. तिला पाहताच तात्याबाला आवडीची आठवण होत होती. आवडीचे सर्व गुण सुभद्रात उतरले होते. तेच बोलणे, तेच चालणे, तेच हसणे आणि तोच स्वभाव, तिचे तेच भोळेपण. त्यामुळे आवडी मेली नसून ती जिवंत आहे असं तात्याबाला वाटत होतं. आवडीचा नागूनं खून केला तेव्हा ही सुभद्रा लहान होती. त्यावेळी त्या भीषण कृत्याची प्रखरता तिला जाणवली नव्हती. आणि आता तर ती आवडीला पार विसरली होती. आणि नागू आपला भाऊ आहे, त्याला मदत केली पाहिजे असं म्हणून ती तात्याबाचा विरोध मोडून नागूला भाकरी पुरवत होती. नागू वणवण फिरत आहे. त्याला सर्वांनी वाळीत टाकलं आहे. आपण त्याची बाजू घेतलीच पाहिजे म्हणून ती झटत होती. आई सांगेल तशी वागत होती. तात्याबाची नजर चुकवून जेवणाची पाटी भरून भर दुपारी त्या डोंगरात जात होती. आजही दुपार झाली होती. सुभद्रा नागूचं जेवण घेऊन तात्याबाची नजर चुकवून डोंगराकडं निघाली होती. ती गाव सोडून माळीवर आली तेव्हा त्या वैराण माळावर कोणीही नव्हतं. पुढं डोंगर उभा होता. दिवसा निर्जन असलेल्या माळानं एकटीनं जाणं बरं नव्हतं. तरी ती घाईघाईनं पुढं चालत होती. आपलं काय होईल? कुणीतरी एखादे ओळीत येऊन आडवील, हात धरील याचं तिला भय नव्हतं. नव्हे, तो विचारच तिला सुचत नव्हता. ती सरळ डोंगराकडे चालत होती. ती धावत होती. एक एक ओघळ ओलांडत होती. तिची तरल नजर त्या अफाट माळावर तळपत होती. ठरल्या जागी दातात नागू येणार नि भाकरी घेऊन जाणार याची तिला खात्री होती. म्हणून ती निर्भय चालत होती. ती एका ओगळीत आली नि बावरली. तोच नागू आला. त्यानं तिच्या डोकीवरची पाटी उतरली. म्हणाला, आज लवकर आलीच, चल त्या जाळीत. तो एका दाट जाळीत तिला घेऊन गेला आणि जेवू लागला. सुभद्रा हळूच म्हणाली, उद्या मला उशीर होईल. का? कशासाठी? नागू चमकून म्हणाला, तसं करू नको, नाहीतर मी उपाशी मरेन. तसं नवं, आई उद्या पोळ्या करणार हाय. सुभद्रा शांतपणे म्हणाली, उद्या मी पोळ्यांचा स्वयंपाक घेऊन येणार हाय. शिवाय आबाचा राग कायम हाय. पण आईचा जीव तुटतोय, काय करायचं? शिवाय बोरगावचा रामोशी गावात येऊन जात्यात. आई सारखी रडतीया.
बोरगावच्या रामोशाचं नाव ऐकून नागू दचकला, म्हणाला, सुभद्रा सावध राहा, नाहीतर घात होईल. तू येशील, पण येताना एखादी पिढा घेऊन येशील. तरी सावधच, नी मागं पुढं बघून ये. पण लवकर ये. येताना एळवळ्याची आमटी जास्त आण. आता माझं जगणं मरणं तुझ्या हाती हाय. सुभद्राला वाईट वाटलं. ती खिन्न होऊन म्हणाली, तू घाबरू नको, मी हाय. जेवढी करता येईल तेवढी मी मदत करीन, पण तू घडाकर येऊ नको. तो रामोशी येडा झालाय नी तुला हुडकीत फिरतोय. नागू काहीच बोलला नाही. तू विचारमग्न झाला. धनाजी मागं लागला आहे. तो पाठ सोडणार नाही, म्हणून आपण तसलं बगल देऊन काही दिवस काढणं जरूर आहे. हळूहळू ही परिस्थिती पालटेल. गावाचा भावकीचा कल फिरेल. ते मला मदत कराय तयार होतील आणि थोडं पाठबळ मिळताच मी उभा राहून धनाजीवर चढाई करीन. पण आज असं करणं चुकीचं होईल. रामोशी जीवावर उदार झाले आहेत. त्यांनी गाव जरबेत आणला आहे. आपलं नुकसान होईल म्हणून गावकरी भीतात. आपण थोडा धीर धरला पाहिजे, असा दूरचा विचार त्यानं केला. जेवण होताच सुभद्रा घरी गेली आणि नागू धनाजीचा विचार करीत तळवटाकडे पाहत एका जाळीत बसला. त्या कपारीतून त्याला तळवटाचे सर्व काही दिसत होते. तांदळवाडीतून निघालेला माणूस त्याला दिसत होता, म्हणून नागू तांदळवाडीवर नजर रोखून बसला होता. त्याला पलीकडं पाडळी दिसत होती. तिच्या पलीकडे पुणे कोल्हापूर रस्ता दिसत होता. तांदळवाडी आणि पाडळी यामध्ये त्या राजमार्गाला एक फूटमार्ग होता. मोटारीतून उतरणारे उतारू त्या फूटमार्गेनं तांदळवाडीकडे येऊन मग पाडळीकडे जात होते. हे त्या कपारीतून नागूला दिसत होते. म्हणजे त्या कपारीतून त्या प्रदेशावर टेहाळणी करता येत होती. त्या मार्गानं धनाजी येण्याची शक्यता होती, म्हणून नागू त्या मार्गावर नजर लावून बसला होता. आज सुभद्रा उशिरा येणार म्हणून नागू अस्वस्थ झाला होता. त्याचबरोबर आज आपण पुरणपोळीचं जेवण जेवणार म्हणून त्याला आनंदही झाला होता. तो म्हणत होता, सुभद्रा चुकणार नाही. ती येणार. ती उशिरानं का होईना, पण येणार. ती आली की हसणार. तिला काय, ती भोळी आहे. ती आवडीची बहीण आहे. असाच एकेकाळी माझ्यावर आवडीचा जीव होता. मला वाढल्याशिवाय ती जेवत नव्हती. आणि आता ही सुभद्रा माझ्यासाठी हे कष्ट करीत आहे. माझ्यावरची तिची माया, ती श्रद्धा आज सुभद्रा ठाई आहे. यावरून असं वाटतं की आवडीनं जाताना आपले सर्व चांगले गुण सुभद्राला दिले आहेत. म्हणूनच ती इतकी देखणी, गुणी, निर्मळ मनाची निपजली आहे. अशा भर दुपारी या वैरान रानात माझी भाकरी घेऊन येत आहे. ती आहे म्हणून तर मी तरलो आहे. तिनं दगा दिला तर माझ्या सुबीनं मला धीर दिला आहे. गपकन नागूचं विचारचक्र थांबून उलटं फिरू लागलं. सुभद्रा वयात आली आहे. अजून तिचं लग्न नाही. आबा तर तिच्या लग्नाचा विचारही करीत नाही. असंच आवडीचं बी झालं होतं. तिचंही लग्न असंच लांबणीवर पडलं. एखादे दिवशी आवडीचा पाय घसरल म्हणून मी घाई केली आणि नवरा पाहिला आणि त्याचा शेवट भयंकर झाला. आवडी गेली आणि मला 14 वर्ष तुरुंगात जावं लागलं. देवा, तसं ह्या सुभद्राच्या बाबतीत करू नको. मग तो भलताच अस्वस्थ झाला. तो विचार झटकून मोकळा झाला. दुपार फिरली आणि भर उन्हात सुभद्रा आली. नागूला आनंद झाला. त्यानं धावत जाऊन सुभद्राच्या डोकीवरची जेवणाची पाटी उतरवली आणि झाडाखाली बसून तो भरपूर जेवला. ढेकर देऊन म्हणाला, कित्येक दिवसांनी आज पोळी खाल्ली. सुभद्रा हसली. ती दमली होती. घामानं डबडबली होती. पदराची चाळवाचाळव करीत ती म्हणाली,
मला लवकर गेलं पाहिजे. का एवढी घाई का? नागू उद्गारला. मी जेवण घेऊन मळ्यात आले नाही. सुभद्रा हसत म्हणाली. तुला भाकरी द्यायची नाही अशी आबाची सक्त ताकीद आहे आणि आईनं लवकर यायला सांगितलंय. तू आलीस की निघालीस? नागू गंभीर होऊन म्हणाला. आज जाऊच नकोस, राहा डोंगरात. काय? मी नी ह्या डोंगरात? सुभद्रानं घाबरल्यासारखं केलं. का? मग मी कसा राहतोय? नागूनं विचारलं. सुभद्रा शांतपणे म्हणाली. तुझ्या मागं भानगडी हाय ती. तू भणीचा खून करून तुरुंगात गेलास म्हणून तो रामोशी तुझ्या मागं लागलाय. आबानं मला सारं सांगितलं. म्हणत होता की नागू वंगाळ हाय, त्याला काळीज नाही. तो तुझा बी खून कराय कमी करणार नाही. खरं आहे, घर फिरलं की पाखाड्या बी फिरतात. नागू सदगदित होऊन म्हणाला. मी कानफाट्या ठरलो आहे. माझं कोण कानावर घेत नाही. सुभद्रा, मी 14 वर्ष तुरुंग भोगला आहे, तरी मला कोणी जवळ घेत नाही. रामोशी माझ्या जीवावर उठले आहेत. यावेळी गाव गावकी आई बाप कोणीच मला मदत करीत नसून जणू माझ्या मरणाचीच ते वाट पाहत आहेत. मी एक खून करून त्याची फळं आबा आज 14 वर्ष भोगत आहे. आणि आता पुन्हा तुझा दुसरा खून कराय का मला वेड लागलंय? पण कोणाला सांगू, कसं सांगू? सुभद्रा काहीच बोलली नाही. नागूची ती मनस्थिती पाहून तिला दया आली. गावातून निघून माळानं डोंगरात शिरलेल्या त्या वाटेकडं नागू एकटक पाहत होता. अशा वेळी जर अचानक धनाजी आला तर? हा विचार त्याच्या डोकीत घोळू लागला आणि त्यावेळी सुभद्रा म्हणाली. काल रात्री बोरगावचं 8 रामोशी गावात आलं होतं. गावात माणसं भेली होती. म्हणत होती की हे रामोशी नागूलाच हुडकीत फिरत्यात. हे ऐकून नागू दचकला. त्यानं चटकन सुभद्राकडं पाहिलं आणि लगेच त्या वाटेकडे नजर फेकली नि विचारमग्न झाला. एक पुरुष आणि एक स्त्री अशा 2 आकृत्या तांदळवाडीतून निघून त्या माळानं डोंगराकडे येताना दिसत होत्या. हळूहळू ती 2 माणसं जवळ आली नि नागू बावरला. त्यानं बारीक नजर करून पाहिलं नि तो ताडकन उठून ओरडला. बारपट, इकडं या. मी नागू. तसा लख्खा बारपट धावत आला आणि नागूच्या गळ्यात पडला आणि हर्षभरीत होऊन म्हणाला. काय मर्दा, हुडकून जीव बेजार झाला. कुठं आहेस तू? सांगतो बस, नागू म्हणाला. कधी सुटलास? कसा सुटलास? नि बायको कधी केलीस? ते सारं सांगतो, दमानं घे, लख्या म्हणाला. पण तू लग्न कधी केलंस? तुला बायको सुंदर मिळाली. असं म्हणून तो सुभद्राकडं पाहून हसला. तसा नागू चरकला. म्हणाला. लखू, ही माझी धाकटी बहीण आहे. असं लख्या पुन्हा हसत म्हणाला. आता हिची कवा पाळी येणार? हिला तरी मारू नको. काही बोलू नको. नागू वरमला. सुभद्रेला राग आला. हौशी सुभद्रा शेजारी बसली तशी सुभद्रा उठली. दादा, जाते मी, असं म्हणून ती गावाकडे निघाली. आणि लख्या तिची पाठमोरी आकृती पाहत म्हणाला. आता एक माझी रडकथा. पण मला वाटतं तू तुझी कर्मकहाणी आधी सांग. मी तसा फार वाईट मनस्थितीत आहे. तुरुंगाबाहेर पडताना वाटलं आपण आनंदात राहू, पण झालं भलतंच. धनाजी रामोशी नी त्याची ती भावकी हाय हात धुवून मागं लागली आहे माझ्या. गावकरी सगळे सोयरे कोणी मला मदत करीत नाहीत. मी एकटा पडलो आहे. ही लढाई भयंकर आहे. जरी मी मेलो तरी वाईट आहे. ही धनाजी मेला तरी वाईटच आहे. म्हणजे मी फासावर चढणार यात शंका नाही. म्हणून मी वेळेला बगल देत आहे.
कारण काही केलं तरी ह्या लढाईचा शेवट हा वाईटच होणार, यात शंका नाही. आणि खरं म्हणजे मला तुरुंगाची भीती वाटत आहे. कुणाचा तरी खून करून मरण्यापेक्षा जगावंसं वाटत आहे. उगीचच मरण पसंत नाही मला. हे ऐकून लख्या बारपट म्हणाला, चौगुले, याचा अर्थ तू संकटात आहेस. पण आता घाबरू नको. मी आहे तुझ्या बाजूला. हो, लख्या बारपट आहे. येऊ दे किती बी रामोशी. माझी कुऱ्हाड तयार आहे. मीही संकटात आहे. माझ्याही भोवती मरणाचं जाळं पसरलं आहे. मीही एकटा आहे. दोघं एक जीवानं लढूया. नागूला हे ऐकून बरं वाटलं. तो म्हणाला, बरं, तुमची भानगड सांगा बरं. अहो, एक भानगड नाही माझी. लख्या हौशीकडं पाहत म्हणाला, ही माझी हौशी. हिच्या पायी मी जगाचा खून केला. आणि ही भडवी चिम्याला घेऊन पळाली. पण तुम्ही सुटला. त्यानंतर 4 दिवसांनी 2 कैदी तुरुंग फोडून पळू लागलं. बाकीच्या कैद्यांनी दंगल केली. मी जागत होतो. साहेब येताच म्हणालो, साहेब, मला थोडी परवानगी द्या. मी पकडतो सारं कैदी. साहेबानं हुकूम देताच पळत गेलो आणि 2 कैद्यांना एकदम मिठी मारली. मग साहेब खुश झाला. त्यानं मला 2 वर्ष माफ करून सोडलं. तुरुंगातून सुटका झाली तसा जो निघालो ते वेळगाव गाठलं. हौशीचा तपास केला. ही भटक भवानी चिम्याला घेऊन खुशाल संसार करीत होती. मला पाहून घाबरली नि मी थाप ठोकली नि हौशी चिम्याची जोडी घेऊन परत फिरलो. वाटेत एका डोंगरात ठोकली कुऱ्हाड नि एका दणक्यात चिमाचा पाय काढून टाकला नि पाडळीत आलो. पण पाडळी माझ्यावर बिथरली. गावकरी गुरगुर करू लागले. बारपट हत्यारं घेऊन फिरू लागलं. मी एकटा कसा लढणार. मग विचार केला आणि पळ काढला. गाव सोडून परांगंदा झालो. त्यातच भर पडली. एका दरोड्यात माझं नाव बोर्डावर आलं. चिम्याचा पाय नि दरोडा यासाठी सरकार मागं लागलं. मग काय करणार. कोण मदत करीना, कोण जवळ करीना, निवारा देईना. मग तुझी आठवण झाली. म्हटलं, नागू चौगुला या आणीबाणीच्या वेळी डरणार नाही, जरूर मदत करील. पण तुझी गाठ पडना. आता आपली भेट झाली. आता तू घाबरू नको. मी आहे. तू नुसता माझ्या मागं उभा राहा. मी वैऱ्याच्या पलटणीच्या पलटणी कापून काढतो. आता सारी पारडी गाव येऊन दे. सर्व रामोशी येऊ दे. मी कसा पिट्टा पाडतो ते बघ. 2च दिवसात मला बंदूक मिळणार आहे. तेवढी हाती आली की पोलिसांची लेंडीच पाडतो. मग किती खून होऊन दे. अरे, 1 खून झाला तरी फाशी आणि 10 खून केले तरी फाशीच. मग घाबरायचं कारण काय. आणि बंदुकीची भलतीच जबर असती. आपल्याकडं बंदूक आली की लोक इथं डोंगरात भाकरी आणून देतील. तू काळजीच करू नको. आता आपण पळायचं नाही. उभं राहू ये नि लढू ये. पण हौशीची एक पिढा झाली आहे. हा लोढणा गळ्यात घालून फिरणं कठीण आहे. पण त्याला आता इलाज नाही. आलिया भोगाशी असावे सादर. लख्याचं ते झणझणीत बोलणं ऐकून नागूला धीर आला. त्याचं काळीज डोंगरा एवढं झालं. तो छाती फुगवून स्वतःला झोके देऊ लागला. त्यानं बाजूला बसलेल्या हौशीकडं सहज पाहिलं. तिचा नखरा, नाचरे हावभाव, देहातील ओतीवपणा सर्व काही कायम होतं. ती नागू आणि लख्या या दोघांकडं आळीपाळीनं पाहत होती. नागूनं पाहताच ती चोरटं हसली. तसा नागूच चमकला. नागू, लख्या, हौशी ही तिघं डोंगरात राहत होती. सुभद्रा रोज दुपारी भाकरी घेऊन येत होती. ती भाकरी घेऊन गेली
की ती तिघं करवंदीच्या जाळीत निवांत बसत होती. हौशीनं नागूशी भावोजीचं नातं जोडलं होतं. ती त्याला पाहून गालात हसत होती. आणि ह्या हौशीसाठी एकाचा खून झाला, एकाचा पाय गेला. मी हिच्यासाठी लख्या फरारी होऊन फिरत आहे, याचाच नागू विचार करीत होता. एके दिवशी सुभद्रा भाकरी घेऊन आली. तिनं जेवणाची पाटी खाली ठेवून सहज लख्याकडं पाहिलं आणि त्याच वेळी लख्यानं गपकन तिला डोळा मारला. तशी सुभद्रा गोंधळली. तिनं गपकन खाली पाहिलं. परत तिनं लख्याकडं पाहिलंच नाही. पण लख्याला तिचा अंत लागला होता. तो म्हणाला, सुभद्रा, आमच्यासाठी किती कष्ट घेशील? तुझे हे उपकार आम्ही कसे फेडू शकणार आहे? नागूजी, तरुण मुली मी फार पाहिल्या, पण सुभद्रासारखी मुलगी जगात मिळणार नाही. कारण तरुणपण देखणेपण असून चालत नाही, त्याला चांगुलपणाची जोड असावी लागते. सुभद्रा काहीच बोलली नाही. ती तिघं जेवताच ती निघून गेली आणि लख्या तिचाच विचार करू लागला. रात्र झाली होती. डोंगर शांत बसला होता. घनदाट वृक्षराजीत काळोख मी म्हणत होता. पाखरं मुकी झाली होती. सर्वत्र निशब्दता नांदत होती. एका जाळीत नागू, लख्या आणि हौशी ही तिघं बसली होती. त्या जाळीतून तळवटाचं काही दिसत नव्हतं, पण नागू तळवटाकडं पाहत होता, उगीचच पाहत होता. एकाएकी तळवटाला बॅटऱ्यांचा प्रकाश दिसला. तसा नागू बावरला. त्यानं लख्याला डिवचला. मग ते दोघे डचकून पाहू लागले. थोड्या वेळानं तळवटाला अनेक प्रकाश दिसू लागले. प्रकाश डोंगर वेढीत होता. मग प्रकाश दिसेनासा झाला. तसा नागू म्हणाला, बारपट, घात झाला. ही अनेक माणसं आहेत. ती डोंगराला वेढा घालीत आहेत. ही काय भानगड? ही सरकारी माणसं आहेत. चौगुलं, लख्या गंभीर होऊन म्हणाला, हे सरकारी गिरमीट माझ्यासाठी आलं आहे. आता मला पळालं पाहिजे. तुम्ही हौशीला घेऊन तांदळवाडीकडे चला. पोलिसांची नजर चुकवून बाहेर पडा. उठा. बरं तर, नागू म्हणाला, पण तुम्ही काय करणार? मी हौशीला घेऊन आमच्या मळ्यात जातो आणि तुम्ही? मी सरळ वाघजाईच्या खिंडीनं एळापूड करत सरकतो आणि सवड मिळाली की येऊन भेटतो. हौशे, नागूचं ऐक. माझी काळजी करू नको. तुला मागं ठेवून मी मरणार नाही. मला तो दरोडा भोवणार आहे. जगलो तर ठीक, नाहीतर जाऊ दे. मी जातो. हौशी काही बोलली नाही. मख्ख चेहरा करून ऐकत राहिली. आणि नागू म्हणाला, आता वेळ काढू नका. तुम्ही चला. आम्ही तांदळवाडीकडं डोंगर उतरतो. आटपा. बरं तर, मी निघालो. हौशीला सांभाळा. असं म्हणून लख्यानं कुऱ्हाड ठोकली आणि तो अंधारात चालू लागला. हौशीला घेऊन नागू पूर्वेला डोंगर उतरला आणि लख्या पश्चिमेकडं भन्नाट निघाला. तो निर्बाण होऊन चालत होता. पोलीस आहेत की पाडळीचे लोक आहेत याचा विचार करीत तो एक एक पाऊल टाकीत होता. त्यानं हा हा म्हणता वाघजाईची खिंड गाठली. आकाश काळवंडलं होतं. अंधारानं आकाश पातळ एक केलं होतं आणि त्या भयान अंधारातून लख्या चालत होता. दबत होता, मुरत होता, चाचपत पाऊल टाकीत होता. त्याची कुऱ्हाड तयार होती. घाव घालण्यासाठी त्याचं मन सज्ज होतं. आता काय होणार याचा विचार करण्याऐवजी आपण जाणार हा एकच निर्धार लख्याच्या छातीत वास करीत होता. तो बेडर होऊन पुढं जात होता. त्यानं ती खिंड जवळ केली. मग तो थांबला. त्यानं कानोसा घेतला आणि आकाशात पाहिलं. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. एकही चांदणी दिसत नव्हती. मग त्यानं नजर समोर फेकली. पुढं काही दिसत नव्हतं. वातावरण घुमत होतं. भयानकता वाढत होती. लख्यानं हळूच
कुऱ्हाडीचा दांडा ठोकला. पंजी आखडलं. खांद्यावरच्या उपरण्यानं कंबर बांधली आणि तो माळवतीकडे येळापूरची चढण उतरू लागला. तो त्याच्यावर अनेक बेटऱ्या रोखल्या गेल्या व खिंडीच्या दोन्ही बाजूंनी त्याच्यावर प्रकाशझोत पडले. दोन्ही बाजूंनी पोलीस बंदुका रोखून उभे होते. शिकाऱ्यांनी लांडगा वेडावा तसा लख्या वेढला गेला होता. तो क्षणभर गोंधळला आणि दुसऱ्या क्षणी त्यानं आपला देह एका जाळीत झुगारून दिला. पोलिसांनी चपळाई करून ती जाळी वेढली. अनेक बंदुका रोखल्या. फौजदार पुढं एकच प्रश्न होता की लख्याला ठार न मानता जिवंत कसा पकडावा. पण लख्या जिवंत सापडण्याची शक्यता नव्हती. त्यानं थोडी विश्रांती घेऊन भरकर दुसरी जाळी जवळ केली आणि मग तो पळू लागला. तसा फौजदार ओरडला, फायर! आणि मग क्षणात बंदुका दणकू लागल्या. आग ओकू लागल्या. डोंगर हादरू लागला. रात्र थरथरू लागली. गोळ्यांचा वर्षाव होत होता. बॅटऱ्यांचा प्रकाश लख्याची पाठ सोडित नव्हता आणि लख्या पळत होता. लख्याला पळू देऊ नका असं फौजदारानं ओरडून सांगितलं आणि लख्या गेला. अशी आरोळी झाली. पण एक गोळी लागून लख्याची मांडी मोडली. तरी लख्या पळत होता, थांबत नव्हता. त्याला जिवंत पकडणं पोलिसांना अशक्य होतं. प्रत्येक पोलीस जीव राखून पाठलाग करीत होता आणि मांडी मोडलेला लख्या पळत होता. पण आता त्याचा वेग मंदावला होता. तो भान हरपून पळत होता. आपण कुठं जात आहोत याचं त्याला भान नव्हतं. तो वाट चुकला होता. तो धावत धावत एका कड्यावर गेला. डोंगराच्या पायथ्याला वारणा नदी वाहत होती. तिचं पाणी अंधुक चमकत होतं. लख्यानं विचार केला नाही. त्यानं त्या कड्यावरून भरकन उडी घेतली आणि कितीतरी उशिरानं पाण्यात काहीतरी पडल्याचा लहानसा आवाज ऐकू आला. तो प्रकार पाहून पोलिसांचे ऊर दडपले. हा लख्या नव्हता, हे भूत होतं अशी त्यांची समजूत झाली. परंतु लख्या जखमी होऊनच पाण्यात पडला असावा. जर तो जिवंत असला तरी तो आता पळू शकत नाही असं फौजदारांचं मत झालं. फौजदार लगेच पोलीस घेऊन डोंगर उतरू लागला. पहाट झाली. रात्र निवळू लागली. पूर्वेला तांबूस रंगाचा ढग पसरला गेला आणि राखी रंगाचा दुसरा ढग त्याला रेटू लागला. याच जागी आता सूर्योदय होणार असं रंग दिसू लागला. पाखरं उठली. त्यांनी किलकिलाट केला. काही भराऱ्या मारीत निघाली. फौजदार आपलं लष्कर घेऊन तळवटाला आला आणि नदीकाठनं लख्याला शोधू लागला. पोलीस दमले होते. लख्याचा तो पळ नि पळ नि ते बळ, ती हिंमत पाहून ते दिपले होते. दोन्ही काठांनी त्यांनी फेरा धरला होता. लख्याला ते शोधित होते. दिवस उगवला. दाही दिशा उजळल्या. ज्या ठिकाणी लख्या पडला होता त्या ठिकाणी फौजदार आला आणि चकित झाला. एका डोहाच्या काठावर हातात कुऱ्हाड घेऊन लख्या पडला होता. जखमांमुळे त्याला शुद्ध नव्हती. जबर माणूस, चला घेऊन, फौजदार म्हणाला. पोलिसांनी लख्याला उचलून तांदळवाडीत नेला.